विषय असा चाललेला आहे की भगवंतानी 17व्या अध्यायाच्या समाप्तीच्या वेळेस कर्मामध्ये दोष आहेत ही गोष्ट सांगितल्यानंतर अर्जुनाला बरं वाटलं, त्याला डोल आला. हा ऐकून देवाचा बोलू अर्जुना आला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो. भगवंतानी कर्माचं प्रतिपादन करत असताना कर्मामध्ये त्रुटी आहेत आणि दोष आहेत असं सांगितलं. आणि जो अज्ञानाने अंध झालेला बिचारा ईश्वराला आणि ईश्वरा गुणाच्या मुळे प्राप्त होत असते. रजगुण आणि तमोगुण जोपर्यंत गेलेले नसतात तोपर्यंत श्रद्धा अंतःकरणामध्ये जरी निर्माण झाली तिचं स्वरूप अतिशय छोटं असतं. रजतमे दोन्ही गेल्याविन श्रद्धा सानी. रजतम गेल्याशिवाय असणारी श्रद्धा ही सानी म्हणजे छोटी असते. आणि जरी ती श्रद्धा निर्माण झाली तर स्वतःची इच्छा पूर्तीसाठी ती श्रद्धा असते. आणि मग अशा व्यक्तीला ब्रह्मनामाच्या ठिकाणी रजगुण तमोगुण विरहित असणारी शुद्ध श्रद्धा कशी निर्माण होईल? कारण शस्त्राच्या अग्रभागावरती आलिंगन देणं, दोरीवर चालणं आणि विषारी असणाऱ्या नागिनीशी खेळणं हे बंधनकारकच आहे, अवघड आहे, प्रतिबंध निर्माण करणारे आहे. कारण असं आहे की शस्त्राच्या अग्रभागावरती आलिंगन दिलं तर ते शस्त्र आपल्या पोटात जाऊन मृत्यू येऊ शकतो. दोरीवरील चालणं वेगळं आणि पळणं असं म्हटलं तर तो पडू शकतो, पुन्हा मृत्यू येऊ शकतो. जर काम्य आणि निषिद्ध कर्म जर केलं गेलं, निषिद्ध कर्म झालं तर अतिशय अधोगती प्राप्त करून देणारी ती आहे. काम्य कर्म असेल तर जन्मांतराचे कडे घेऊन जाणारी ती गती आहे. आणि म्हणून दूर मिळावे एवढे कर्मा माझी, या कर्मामध्ये अत्यंत दूर मिळावे आहे. म्हणजे अनेक वाईट असणाऱ्या त्या स्थितीकडे कर्म घेऊन जाणार आहे. ते जर निषिद्ध असेल तर. काम्य असेल तर जन्मांतराकडे घेऊन जाणारी, वासना वाढवणारी. पण निष्काम कर्म जर घडलं गेलं तर ते निष्काम कर्म अंतःकरणाच्या शुद्धीसाठी उपयोगाचं असतं. आणि म्हणून हे विपाये उजू होय. चुकून जर कर्म हे यथार्थ झालं तर त्या यथार्थ कर्माच्या द्वारे, योग्य कर्माच्या द्वारे, चांगल्या कर्माच्या द्वारे काय प्राप्त होऊ शकेल? ज्ञानाची योग्यता नाही. त्याला
ज्ञानाची योग्यता प्राप्त होते. कशामुळे? कर्म जर यथार्थ झालं, आपण आपल्या आयुष्यामध्ये कर्म जर चांगल्या पद्धतीने केलं, तर त्याचा परिणाम असा आहे की आपल्याला ज्ञानाची योग्यता प्राप्त होते. आपण ज्ञानाकडे त्याची गती होते. एरवी येणेची जाये निर्यालया. एरवी जर आपण विचार केला, जर अधून मधून डिस्कनेक्ट होतं जरा. आणि म्हणून हा सगळा विचार कारपर्यंत आपण सांगत आलो. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्मी हा ठाववरी आहाती बहुधा अवसरी. आता कर्मटा कैवारी मोक्षाची हे, जर अशा प्रकारे ह्या कर्माच्या ठिकाणी विविध प्रकारे अडचणी निर्माण होणाऱ्या असतील, तर आता या कर्मठांना मोक्षाची वारी कै. मग आता ह्या कर्माला प्राधान्य देणारे जे लोक आहेत त्यांना ही मोक्षाची प्राप्ती कशी होईल? आता कर्मठा कैवारी मोक्षाची हे मोक्षाची वारी कर्मठा कै कधी प्राप्त होईल, कशी प्राप्त होईल? कारण ह्या कर्माच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या उणीवा आहेत, दोष आहेत. मग काय करावं? तरी फुटो कर्माचा पांगू, की जो अघवाची त्यागू, अवधारी जो अव्यंगू संन्यासू तो. हे सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आपण ऐकत चला. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरच अर्जुन पुढे प्रश्न विचारला. म्हणून आता ह्या सगळ्या कर्मातली उणीवा पाहिल्यानंतर अर्जुन म्हणतो, तरी तो कर्माचा पांगू. म्हणून कर्माचा पांगू फिटो. कर्माची पराधीनता जी आहे ती नाहीशी. म्हणजेच कर्मावरती अनेक पराधीनता आहे. कोणतंही कर्म करायचं ठरलं तर त्या अनेक गोष्टीवरती अवलंबून. चहा पिणं हे एक कर्म झालं, परंतु मग त्यासाठी आपल्याला साखर लागणार, पावडर लागणार, दूध लागणार आहे, गॅस लागणार आहे, ते करणारा कोणीतरी लागणार आहे. किती त्या एक कर्म हे किती गोष्टीवरती अवलंबून आहे. म्हणून त्या कर्माचा पंगिस्तपणा, परावलंबित्व नाहीसं. याकरता काय करायचं? म्हणजे कर्माच्या ठिकाणी अनेक दोष असल्यामुळे ते परावलंबी असल्यामुळे काय करावं लागेल? अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला की जो अघवाची त्यागू. मग म्हटले काय करावं? त्या सगळ्या कर्माचा त्याग करा. मग सगळ्या कर्माचा त्याग करायचा असेल तर आदरी जो अव्यंग संन्यासू तो. मग ज्यामध्ये कोणताच दोष नाही, असा जो मार्ग आहे तो म्हणजे संन्यास.
आणि अशा ह्या संन्यास मार्गाचा, संन्यास या भूमिकेचा आपण काय करूया, आदरिजो, त्याचा आदर करूया, त्याचा स्वीकार करूया. आणि कर्माच्या ठिकाणी उणीव असल्यामुळे कर्म अयोग्य घडलं तर जन्मांतराला घेऊन जाणार आहे. कर्म अयोग्य घडलं तर नरकाला, दुःखाला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून त्या कर्माच्या ठिकाणी पराधीनता आहे, क्षणभंगुरता आहे, अल्प फलदायी असल्यामुळे आता आपण काय करूया, ज्यामध्ये कोणताच दोष नाही, जिथे सगळ्या प्रकारच्या कर्माचाच त्याग केला जातो, असं एक स्थिती आहे, त्याला म्हणतात संन्यास. संन्यास म्हणजे त्यांनी आता सगळ्या कर्माचा त्याग आणि आपल्या स्वरूप स्थितीमध्ये राहतो. अशी ही संन्यासाची स्थिती असल्यामुळे संन्यास घेणं त्यामध्ये कोणताच दोष नाही. म्हणून अव्यंग संन्यासु तो आदरिजे, निर्दोष असणाऱ्या त्या संन्यास भूमिकेचा आपण स्वीकार करूया. कर्म बाधेची कै, जेत भयाची गोष्ट नाही, ते आत्मज्ञान जिही स्वाधीन हो. मग काय आहे, कर्म बाधेची कही, जेथ कर्म बाधेची भयाची गोष्ट नाही. मग कर्म, आतापर्यंत त्या कर्माचा विचार करताना असं म्हटलंय, कर्म जर योग्य झालं नाही तर कर्माची बाधा होऊ शकते. म्हणजे कर्मच बंधनाला कारणीभूत होऊ शकते. कर्मच बंधनामध्ये नेतं, कर्म दुःखामध्ये नेतं, जन्मांतराला घेऊन जातं. कर्माची वासना ही अनेक असणाऱ्या नरकादिकांना घेऊन जातं. पण आता सगळ्या कर्माचा जर त्यागच केला तर मग कर्म बाधेची काही, मग कर्माच्या बाधेचे काही गोष्टच नाही, जे तर भयाची गोष्ट नाही. मग कर्मच जर त्याग केला तर कर्मापासून निर्माण होणारे जे अनर्थ जातील, आणि कर्माचे अनर्थ गेले की मग भीती राहणार नाही. म्हणून कर्म बाधेची काही, जेत भयाची गोष्ट नाही. आणि ज्या ठिकाणी कर्माची दोष नाही, भीतीची कोणती कारण मीमांसा नाही, असं काय असेल तर ते आत्मज्ञान. आणि ते आत्मज्ञान जीही स्वाधीन होय, ज्यांनी ते आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं आहे, ते आत्मज्ञान स्वाधीन करून घेतलं आहे. मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, माझा आणि या देहाचा कोणताही संबंध नाही. आणि म्हणून आपल्याला हा शरीर आहे, आपल्याला मन आहे, आणि आपल्याला बुद्धी आहे. शरीर असं म्हटलं की या शरीराच्या द्वारे आपण सगळं कर्म करणारा होतो, म्हणजे एक प्रकारचा परसीवर होतो. आणि कर्म करणारा असल्यामुळे आपण ऍक्टर होतो. म्हणजे कर्माचा उपभोग घेणं आणि कर्म करणं यावरून व्यक्तीचं एक व्यक्तिमत्व तयार होतं, ते म्हणजे फिजिओलॉजिकल पर्सनॅलिटी. फक्त कर्म करत राहणं आणि विषयांचा उपभोग. दुसरं मन आहे, त्या मनाच्या द्वारे आपण वेगळ्या प्रकारच्या भावना व्यक्त करतो. आणि म्हणून त्यातून आपल्याला मानसशास्त्रीय व्यक्तिमत्व आहे, सायकोलॉजिकल पर्सनॅलिटी. त्यानंतर बुद्धी आहे. बुद्धी जर स्थूल असेल तर मनुष्य विचार करणारा बनतो, फार थिंकर्स बनतो. आणि बुद्धी जर स्वच्छ पवित्र असेल
तर तो आत्मसाक्षात्कारी बनतो. म्हणजेच आत्मसाक्षात्कार, बुद्धिशुद्धतेच्यामुळे तो आत्मसाक्षात्काराकडे वळाला तर ती स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी आहे. बुद्धी जर ग्रॉस असेल, केवळ विचार करणारी असेल, तर तो फार इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी त्याची विकसित होते. म्हणजे फिजिकल पर्सनॅलिटी, इमोशनल पर्सनॅलिटी, इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी आणि स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी. म्हणजेच आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचलेला जो महात्मा आहे तो ह्या आत्मज्ञानापर्यंत येतो. आणि ज्या आत्मज्ञानापर्यंत आला की त्याला कोणत्याच प्रकारची भीती राहत. म्हणून आत्मज्ञान जीही स्वाधीन होय. जेव्हा आत्मज्ञान स्वाधीन होतं म्हणजे मीच ते परब्रह्म तत्व आहे असं कळालं, मग तो मन, बुद्धी आणि शरीर याच्यावरून भिन्न असणारा आत्मा मी आहे असं तो या ज्ञानाच्या द्वारे अनुभवत असतो. असं असणारं हे संन्यास तत्व सर्वश्रेष्ठ कसं आहे. आणि म्हणून ज्ञानाचे आवाहन मंत्र, जे ज्ञान पिकिते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र तंतु जे का, ते दोन्ही संन्यास त्याग, अनुष्ठुनी सुटो जग, तरी हेची आता चांग व्यक्त तुसो. मग आता जे खऱ्या अर्थानं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होणार आहे, संन्यास घेतल्यानंतर ते ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञानानंतर कर्माचे ठिकाणी असणारी जी पराधीनता आहे ती निघून जाईल. म्हणून ज्ञानाचे आवाहन मंत्र, त्या ज्ञानाला आवाहन प्राप्त करून घेणारं मंत्र, ते ज्ञान विकसित करणारं सुक्षेत्र, ज्ञानाला आकर्षित करून घेणारं सूत्र तंतु जे का, ते सूत्रतंतू कोण असेल तर तो आहे संन्यास, तो आहे त्याग. म्हणून त्याग आणि संन्यास, त्याग म्हणजे सोडून दे, संन्यास म्हणजे टाकणं. असा संन्यास आणि त्याग हे जे आहेत, तर ते संन्यास आणि त्याग हे ज्ञानाला प्राप्त करून आवाहन करणार आहे, ज्ञानाला निर्माण करणार आहे आणि ज्ञानाला आकर्षित तंतु आहे. म्हणून संन्यास आणि त्याग या दोन गोष्टी काय काय करू शकतात, तर सर्व कर्माचा त्याग केला तर ज्ञान आपण जवळ घेण्याकरता, प्राप्त करून घेण्याकरता आपण समर्थ ठरतो. म्हणून त्याग किंवा संन्यास हे ज्ञानाचे आवाहन मंत्र आहे. त्याग आणि संन्यास हे ज्ञानाला निर्माण करणारं सुक्षेत्र आहे. ज्ञान आणि त्याग, संन्यास आणि त्याग ज्ञानाला जणू आकर्षित करून घेणारं सूत्रतंतू आहे. एवढं हे ज्ञान आणि त्याग, संन्यास आणि त्याग हे दोन तत्व अर्जुनाला अतिशय प्रिय वाटतात, कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. म्हणून ऐसे म्हणून पार्थे, त्याग संन्यास व्यवस्थे, रूप होवाया जेथे प्रश्न केला. बघा, आता हळूहळू या अध्यायाच्या 17व्या आणि 18व्या अध्यायाच्या मधला जो भाव आहे तो स्पष्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये सुसंबंध कसा आहे त्या संबंध भाष्याचं
प्रगटीकरण ज्ञानेश्वर महाराज या ओव्यांच्या माध्यमातून ऐसे म्हणून. काय म्हणून? ते दोन्ही संन्यास त्यागू. ते दोन्ही कोणते? संन्यास आणि त्याग या दोन तत्वांचं जर अनुष्ठान केलं, त्याचं अनुसरण केलं, तर अनुष्ठोनी जग सुटो, ह्या जगाच्या बंधनातून तो मुक्त होईल, जगाच्या दुःखातून, जगाच्या समस्येतून तो मुक्त होईल. आणि असं जर खरं असेल तर हेची आता चांग व्यक्त पुसो, आणि म्हणून आता मी हे चांगलं आपण्यासाठी एक अभिव्यक्त होऊन मी तुम्हाला विचारणार. खरंच सांगा आता आम्हाला त्यागाचं स्वरूप काय आहे, संन्यास या संकल्पनेचं स्वरूप काय आहे, ज्याचं अनुष्ठान केलं असताना या जन्म मृत्यूच्या भवसागरातून, जगातून तो सुटतो. आणि म्हणून आम्हाला हे आता विचारायचं आहे. ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप होवावया जेथे प्रश्न के. म्हणून पार्थे म्हणजे अर्जुनाने त्याग आणि संन्यास, त्यागाचं स्वरूप काय आहे, त्याची व्यवस्था काय आहे, संन्यासाचं स्वरूप, त्याची व्यवस्था काय आहे, त्याची मांडणी कशी आहे. म्हणून त्यागाचं त्याग, त्यागाचं स्वरूप, त्यागाची व्यवस्था, संन्यास, संन्यासाचं स्वरूप, संन्यासाची मांडणी, या दोन्ही संकल्पनेचं इत्थंभूत वर्णन मला समजून घ्यावायचं आहे, असं अर्जुनाला वाटल्यामुळे त्या त्यागाचं रूप होवावया, त्या त्यागाचं स्वरूप प्रगट होण्यासाठी, कळून घेण्यासाठी अर्जुनाने जेत प्रश्न केला, प्रश्न विचारला. आणि अर्जुनाने हा प्रश्न विचारल्यानंतर अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देणं हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून तेथ प्रत्युत्तरे बोली. अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर देण्यासाठी भगवंत जेव्हा बोलायला लागले, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांच्या मध्ये पुन्हा संभाषण सुरू झालं. श्रीकृष्ण जे चावळिली, श्रीकृष्णे जे बोली चावळिली, भगवान श्रीकृष्णाने बोलण्याच्या माध्यमातून ज्याचा विस्तार केला, ज्याचं विश्लेषण केलं, अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं प्रत्युत्तर देताना तया व्यक्ती झाली अष्टादशा, आणि त्यातूनच 18व्या अध्यायाची अभिव्यक्ती झाली, 18व्या अध्यायाची निर्मिती झाली. आणि म्हणून या प्रश्नाची भूमिका 17व्या अध्यायामध्ये झाल्यामुळे 17वा अध्याय हा जनक आहे, आणि त्यातून अर्जुनाला जिज्ञासा निर्माण होऊन त्याने प्रश्न विचारल्यामुळे 18वा अध्याय हा जन्य आहे. म्हणून 17 आणि 18व्या अध्यायाच्या मध्ये कोणता संबंध आहे? एवं जन्य जनक भावे. जनक, निर्माण करणाऱ्याला जनक म्हणतात, निर्माण जे होतं त्याला जन्य म्हणतात. 18वा अध्याय हा जन्य आहे आणि 17वा अध्याय जनक आहे. एवं जन्य जनक भावे अध्यावो अध्ययाते प्रसवे. अध्यावो अध्ययाते प्रसवे, यांच्यामध्ये जन्य जनक भाव असल्यामुळे 17वा अध्याय हा जनक आहे. आणि ह्या 17व्या अध्यायातूनच निर्माण झालेला आहे तो म्हणजे 18वा अध्याय. प्रसवे म्हणजे जन्माला येणे. 18वा अध्याय जन्म. अध्यावो अध्ययाते प्रसवे, अध्याय अध्यायाला जन्म देतो जिज्ञेसून. आता ऐका बरवे पुशीलते. आणि म्हणून
आता भगवंताने ह्या सगळ्या अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता प्रवृत्त होणार आहे. आता ऐका बरवे ते पुशले. अर्जुनाने जे अत्यंत चांगल्या पद्धतीने जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता भगवंत प्रारंभ करणार. तरी पंडुकुमरे तेणे देवाचे सरते बोलणे जाणोने अंतकरणे कानी घेतली. तरी पंडुकुमरे तेणे, पंडुकुमरे नाम अर्जुनाने, त्या अर्जुनाने देवाचे सरते बोलणे, 18व्या अध्याय म्हणजे देवाचं जे बोलणं समाप्तीच्या प्रसंगी चाललेलं होतं ते सरते बोल अंतःकरणे जाणोनी, अंतःकरणामध्ये ते सगळं बोलणं यथार्थ समजून घेऊन कानी घेतली. कानावरती हा सगळा विचार घेतला आणि मग त्याला असं वाटलं की आपण आता विचारा. एरवी तत्वविषयी भला तो निश्चित असे किर झाला, परी देवो राहे उगला ते सहावे. इथून पुढे एक वेगळ्या विषयाची मांडणी होत आहे. भगवंताने भगवंताला जे सांगायचं आहे ती 17व्या अध्यायामध्ये सगळा विषय सांगून झाला आणि भगवंत आता त्यांचं बोलणं हे थांबवलं. झालं, आता मला जे सांगायचं ते सगळं झालं. पण आता ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाची बाजू घेऊन एरवी विचार केला तत्व विषयी भला, तत्वाच्या विषयाच्या संबंधानं अतिशय चांगला तो निश्चित असे किर झाला. अर्जुनाला त्या संबंधाचा भाव अतिशय चांगल्या पद्धतीने कळाला. पण देव आता सगळं सांगून झाल्यानंतर शांत राहणार, काही बोलणार नाही. परी देवो उगार आहे ते सहावेना. परंतु आता भगवंताने काहीच बोलू नये आणि शांत राहावं आणि मीही शांत राहावं हे काही अर्जुनाला सहन होत. अर्जुनाला ही गोष्ट सहनच होईना. कारण का आतापर्यंत भगवंताच्याकडनं ऐकून इतकं समाधान, इतकी तृप्ती, इतकी अंतर्मुखता वाढली, पण तरी देखील त्याची अतृप्ती अजून तशीच. त्याला असं वाटलं की आपण पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा ऐका. कसं ऐकावं हे सांगण्यासाठी दृष्टांत दिले आहेत दोन. आपण फार विस्तार घेणार नाही, पण त्या दोन ओव्या घेऊन थांबू आपण. तर इतका विषय सुंदर आहे. बघा, अर्जुनाची आणि भगवंताची भूमिका कशी आहे हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला दृष्टांत कसा. वत्स धालिया ही वरी, धेनू न बचावे दुली, अनन्य प्रीतीची परी ऐसीच आहे. आता ज्ञानेश्वर महाराज त्या दोघांच्या मधला संबंध कसा आहे तर अनन्य प्रेमाचा आहे. जिथे अनन्य प्रेम असतं, एकमेकाला सोडून प्रेम नसतं, असं जे अनन्य प्रेम आहे त्या अनन्य प्रेमाची प्रीतीचा प्रकार कसा आहे तो असा आहे. अनन्य प्रीतीची परी ऐसेची आहे. कशी आहे? ज्याप्रमाणे वत्स धालिया ही वरी, गाय आहे, त्या गायीने नुकतंच ती गाय व्याली आहे आणि तिचं जे वत्स आहे ती गाय आपल्या वत्साजवळ जाते आणि वत्स त्या गायीजवळ येतं आणि दूध पितं आणि दूध पिऊन ते तृप्त होतं. वत्स धालिया ही वरी, वत्स तृप्त झाल्यावरही त्या वत्साला असं वाटतं धेनू दुरी न वचावी, त्या गायीने दूर जाऊ नये.
जरी आता दूध पिऊन ते वासरू तृप्त झालं तरी त्या वत्साला असं वाटतं की त्या गायीने दूर जाऊ नये. असं का बरं? त्याचं कारण एक म्हटले, अनन्य प्रेमाचा प्रकार ना हा असाच. म्हणून अर्जुन हा वत्साच्या ठिकाणी आहे आणि परमात्मा हा धेनूच्या ठिकाणी आहे. धेनुरूपी परमात्म्याने अर्जुनाला, अर्जुन रूपी वत्साला 17 अध्यायापर्यंत तत्वज्ञानाचं दुग्धपान केलं तरी देखील अर्जुन तृप्त होऊनही परमात्म्याने लांब जाऊ नये, त्याने मौन धारण करू नये, त्याने बोलावं असंच वाटतं. त्याला अनन्य प्रेम असं म्हणतात. आणि असं हे अनन्य प्रेम असलं की काय काय होतं त्याचा आणखी विस्तार पुढे काही ओव्यांच्या मध्ये खूप सुंदर ज्ञानेश्वर महाराज यांनी केलेलं आहे. पण थोडं आज बाहेर असल्यामुळे आणखीही पुढे काही कार्यक्रम इथे पुण्यातच आहे, परंतु थोडं थांबावं लागणार आहे. शेष विचार पण रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हो. आजच्या दिवशी आदरणीय गुरुवर्य गेठे महाराजांच्या माध्यमातून आपण मोक्ष संन्यास योग 18वा अध्याय आणि त्याच्यामध्ये काही 10-15 ओव्या म्हणजे 67 पासून 78 पर्यंतच्या ओव्यांचं चिंतन आज आपण केलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने काल जे बघितलं की कर्मच कर्म पुन्हा एकदा जन्माला कारणीभूत होतं आणि कर्माचे दुष्परिणाम हे आहेत असं वरवर पाहता अर्जुनाला वाटतं. याचं सविस्तर चिंतन आणि मार्गदर्शन भगवान श्रीकृष्णाने 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये खूप विस्तारपूर्वक दिलेला आहे. पण पुन्हा एकदा हा सगळा अध्याय म्हणजेच एकाध्यायी गीता आहे. याच्यामध्ये सगळे जे गीतेतला मर्मार्थ आणि तत्वार्थ आहे तो सगळीकडे इथे सगळे श्लोक पुन्हा पुन्हा तोच भाव रिपीट झालेला आहे. आणि या ठिकाणी जन्यजनक भावाप्रमाणे या 18व्या अध्यायाची निर्मिती 17व्या अध्यायातून कशी झाली, तर जन्य हा 18वा अध्याय आहे आणि जनक हा 17वा अध्याय. पण याची लिंक जी आहे भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणजे माऊली म्हणतायत की अर्जुनाला हा प्रश्न पडला होता की कर्मच जर कर्माला बंधनकारक असेल, जीवनाला बंधनकारक असेल, ते चांगलीच कर्म व्हायला पाहिजे, निषिद्ध कर्म झाली तर पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्या घ्याव्या लागतात, दुर्योग त्याच्या माध्यमातून होतो. आणि मग हे जर असेल तर मग इतकी जर कर्म वाईट असतील असं जर त्याचा भाव होता तर मग कर्मच न केलेली बरी, कर्माचा संन्यासच केलेला बरा, कर्माचा त्यागच केलेला बरा. आणि म्हणून मग ते सगळा हा जो विचार आहे तोच विचार पुढे घेऊन किंवा मग या दोन्ही पैकी जर मला ज्ञानाला कारणीभूत संन्यास होत असेल, माझं जर चांगलं मी जर कर्माचा त्यागच केला तर माझी दुर्गती होणार नाही, मला नॅचरलीच पीस मिळेल आणि त्या पीस मध्ये मला ज्ञान आपोआप होईल असा जो भाव आहे. परंतु हा भाव योग्य नाहीये आणि नक्की फरक त्या दोघांमध्ये संन्यासामध्ये आणि त्यागामध्ये काय फरक आहे हे भगवान श्रीकृष्ण क्रमाक्रमाने पुढच्या त्याच्या प्रश्नातून अर्जुनाच्या प्रश्नातून उत्तर देतात. आणि हे सांगत असताना आता जो शेवटचे 2 श्लोक जे आहेत 78-79 मध्ये की हे बोलल्यानंतर श्रीकृष्ण काही बोलत नव्हते आणि ते बघून असं अर्जुनाला वाटलं की अरे मी बोललेला प्रश्न योग्य आहे की नाही, भगवान श्रीकृष्ण तर काही बोलत नाहीये, मौन त्यांनी धारण केलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी माऊली प्रेमळ अंतःकरणाने काही उदाहरणं देतात. हा सगळा जो भाव आहे ना तो माऊलींनी टिपलेला आहे. प्रत्यक्ष गीतेमध्ये याचं कुठं विशेष वर्णन आहे असं नाही, परंतु माऊलींनी त्याच्या सूक्ष्म छटा त्याचे भाव या ठिकाणी ओव्यांतून व्यक्त केलेले आहे. आणि मग त्याला दृष्टांत दिलाय की जशी वासरू आणि पूर्वीवरती म्हटलंय पण माऊलींनी की तत्वाविषयी त्याची आता काही शंका राहिलेली नाहीये. या 17 अध्यायापर्यंत त्याला तत्वाविषयी सगळं डिटेल ब्रह्मतत्वाविषयी माहित आहे, माहिती करून दिलेलं आहे, त्याचा अनुभव पण आहे. परंतु तरी सुद्धा माऊली दृष्टांत देतात की वत्स म्हणजे एखादं वासरू ज्या वेळेला गायीला पितं आणि पिल्यानंतर सुद्धा ती गाय त्याच्यापासून दूर जाऊ नये, किंवा आपण मानवी याच्यात सुद्धा पाहिलं तर आईचं स्तनपान झाल्यानंतर सुद्धा दूध पिऊन झाल्यानंतर सुद्धा त्या बाळाला त्या आई आपल्यापासून दूर जाऊ नये असं वाटत असतं. इतका समर्पक दृष्टांत या ठिकाणी दिलाय. तसं अर्जुनाने जरी सगळं तत्वज्ञान भगवान श्रीकृष्ण प्राप्त केलं असलं तरी सुद्धा श्रीकृष्णाने पुन्हा एकदा सांगत राहावं
मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं त्याला वाटतं. हा एक भाव. आणि पुढचं अजून जे काही 2-3 भाव आहेत, तर ते प्रेमळ व्यक्तीच्या विषयी जर अनन्य भाव असेल तर ती व्यक्ती आपल्या सतत संपर्कात राहावीशी वाटते. हा दुसऱ्या 79व्या ओळीचा भाव आहे. परंतु हे सगळे महाराजांच्या मुखातून आपण उद्या ऐकूया. आज गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गणरायाच्या माध्यमातून आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होत, सगळे संकट दूर होत आणि अध्यात्माकडे आपली दृष्टी वाढवण्यासाठी गणरायाची सूक्ष्म बुद्धी आपल्या बुद्धीमध्ये ती प्रवेशित हो आणि भगवान माऊलींचे विचार, भगवान श्रीकृष्णांचे विचार आणि सर्व जीव जगत आणि ईश्वर याबद्दलचे सखोल चौकशी करण्याचं सूक्ष्म बुद्धी आपल्यामध्ये ती प्रस्थापित हो असं माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया आणि थांबूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.